काल रात्री अस्तिका अचानक झोपेतून दचकून जागी झाली। बहुधा स्वप्न पडलं असावं तिला, खूप घाबरली होती। आणि मी मुद्दाम तिला विचारलंही की रुपालीचं स्वप्न पडलं होतं का तुला? पण मग तिची रिॲक्शन काय होती? रंग उडाला होता तिच्या चेहऱ्यावरचा। म्हणजे आपलं पाऊल योग्य दिशेने पडतंय। हो। नेत्रा, तुझे आई आबा न घाबरता रुपालीशी जे काही बोलले, केतकी आणि तन्मय सुद्धा घाबरले नाहीत। त्यामुळे रुपाली आतून हल्ली आहे। तिचा आत्मविश्वास डगमगतो हे तिच्या डोळ्यात पाहिलं मी। आता फक्त इंद्राणी हत्यांनी जी ट्रिक केली आहे, म्हणजे त्यांनी अस्तिकाला जे काही सांगितलंय ते अस्तिकाने रुपाली मात्रेला सांगायला। ती नक्की सांगेल आणि त्याचा चांगला परिणाम सुद्धा आपल्याला पाहायला मिळेल। फक्त आता घाई करून चालणार नाही, प्रत्येक पाऊल जपून टाकायला हवं। सगळ्यात आधी आपल्याला त्या नागाचा म्हणजे अस्तिकाचा बंदोबस्त करायचा आहे। आज काहीही करून तिला देवघरात आणायलाच हवं। येईल ती। त्यांनी असं काहीतरी केलंय ज्याने तुम्ही स्वतःला संपवणार आहात। मी स्वतःला संपवणार का? असं का होईल? असं का बोलून गेली अस्तिका? देवी आईचा आशीर्वाद आपल्या पाठीशी आहे। आता आरती सुरू झाल्यानंतर काहीही होऊ शकतं, अगदी काहीही। पण आपण अजिबात डगमगायचं नाही। जे काही होईल त्याला धाडसानं सामोरं जायचं। आजच्या आज सगळ्या अडचणी दूर होऊ दे बस। सगळं व्यवस्थित होणार। आत्या सासूमा त्या येतील अस्तिकाला घेऊन। आणि तनू कुठे आहे? तन्मयला मित्राकडे पाठवलंय। तो लहान आहे, त्याला या सगळ्यापासून लांबच ठेवूया। आपण मात्र सगळे आता तयारीत राहूयात। नेत्र, मी एकदा जाऊन बघू येऊ? नाही साहेब, नको। अस्तिकाला संशय येईल। काहीतरी घोळ आहे। नेत्रा आणि इंद्राणी काहीतरी मोठा डाव खेळतायत। ये अस्तिका। मला इथे का आणलंय? अगं तूच म्हणालीस ना तुला वाईट स्वप्न पडतायत, म्हणून आणलं। हो म्हणजे पण काळजी करू नकोस, देव सगळं नीट करेल। घे। मी तुला होणारा त्रास कमी होईल
नाही ये ये सर. जय देव जय करुदेवा संकट निवारी पक्षी राजा जय देव गगनात स्वैर विहरिषी जय देव जय देव. जय देव जय देव. नागरूपी तुझा वाजतो डंका पाहून हादरे सर्पांची लंका जय देव जय देव. सर्वांनी विळख्यात सृष्टी करी काही माम धरणी तुझलावदिली काळ बनोनी ऐसा दर्शना नागरूप तुझ्या शरणासी आला जय देव जय देव. शेष वासुकी तुझे रे बंधू नित्य नेमाने आम्ही दुर्बंधू जय देव जय देव. हे काय सुरू झालं? विषय ब्रह्मांड ओलांडून जाशी स्वय विष्णूचा भार वाशी जय देव जय देव. नागलोकी तुझा वाजतो वासुकी तुझे रे बंधू नित्य नेमाने
विरोचका, मला वाचवा, मला वाचवा. माझा प्रतिशोध अजून पूर्ण झालेला नाहीये. मला जगायचंय. मला वाचवा. आजींच्या खुन्याला आज शिक्षा होणार. विरोचकाचा सेवक आहेस ना तू? काय वाटतं तुला? हा विरोचक वाचवणार तुला? विरोचकच काय, विरोचकाचे तीर्थरूप आले ना तरी तू काही करू शकणार नाहीस अस्तिका. अस्तिकाने विरोचकाचा सेवक आहे हा. विरोचकाचा नाग. आजींचा खून केला हिने. नेत्रा, सोडू नकोस तिला. सगळे हिशोब चुकते कर. आज ही जिवंत नाही राहिली पाहिजे. अस्तिका, घाबरू नकोस. घाबरू नकोस. विरोचकाचा नाग आहेस तू. नागाचं रूप घे आणि दंश कर सगळ्यांना. संपवून टाक हा खेळ. घे घे ना नागाचं रूप घे आणि दंश करा मला. काही करू शकत नाहीस तू आम्हाला. त्रिनयना देवी आईच्या मुली होता मी. नको ऐकूस तिचं. नको ऐकूस. नागाचं रूप घे आणि दंश कर. ती काहीच करू शकणार नाही, कारण ती सुद्धा घाबरट आहे विरोचकासारखी. माझा आदेश आहे. नागाचं रूप घे आणि दंश कर.
विरोचका, तुझ्या या सेवकाला तुझ्या डोळ्यांसमोर संपवणार. संपवून टाक सगळ्यांना. दंश कर. हत्या आज ह्याला नाही सोडायचं. बाबा, तुम्ही सगळे इथेच थांबा. अरे पण अद्वैत, तुम्हाला त्या नागापासून धोका आहे. अरे अद्वैत, मी बघतो, तुम्ही थांबा इथेच. काय राग येतोय? मग आता आता काय करणार आहेस? बोल ना, काय करणार? ती काहीही करू शकत नाही. बोलाची कडी, बोलाचा भात, असा सगळा प्रकार आहे हिचा. या राक्षसाला घाबरायचं? माय फुट. हा कसला राक्षस? स्वतःच घाबरलाय बघा. स्वतःचे पाय खड्ड्यात आहेत आणि आपल्याला धमकी दिली. काय तर म्हणे आमच्या गटात सामील व्हा. अरे कुठला गट? विरोचक एकटा पडलाय. साधं कुत्र विचारत नाही ह्याला. आणि साधं कुत्र सुद्धा घाबरणार नाही हिला. ती काय म्हणते? आता करूया टॉस. गुड आयडिया. छापा आला तर इंद्राणी मॅडम मारतील तुझ्या नागाला, आणि काटा आला तर नेत्रा मारेल. काय? जाऊ द्या, जाऊ द्या. तिला तिच्या नागाच्या शेवटच्या कार्याची तयारी करायची असेल. आपण देवघरात थांबूया. तिकडे आपण सुरक्षित राहू. चला. अस्तिका पकडली जाईल का? समजा ती पकडली गेलीच तर?